थांबा. ही व्हिडिओ तुम्ही बघताय ना, फोनवर, इंटरनेटवर, ही व्हिडिओ बंद पडली असती कायमची. हे जे डिजिटल युग आहे, हे एका गोष्टीशिवाय चालूच शकत नाही. आणि ती गोष्ट एका बाहेरच्या माणसाने नाही, तर एका भारतीय माणसाने शोधली आहे. त्यांच्याबद्दल शाळेत आपल्याला फक्त एकच ओळ शिकवली आहे, पण त्यांची पूर्ण गोष्ट आपल्याला सांगितली नाही. 0. आपण म्हणतो 0 भारताने जगाला दिला. पण व्हाय डज इट मॅटर? एवढं एक आकडा जो आजच्या प्रत्येक टेक्नॉलॉजीचा बाप कसा बनला. गोष्ट सुरू होते 1500 वर्षापूर्वी. 5व्या शतकात एक तरुण भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट, ज्यांनी वयाच्या फक्त 23व्या वर्षी एक अशी सिस्टीम मांडली ज्यात संख्या लिहायला शून्याची जागा म्हणजे प्लेस होल्डर म्हणून वापरली. 1, 10, 100 यातील फरक फक्त शून्यामुळेच कळतो. ही जागतिक गणिताची पहिली मोठी क्रांती होती. पण ह्या गोष्टीचा क्लायमॅक्स खूप वेगळा आहे. 100 वर्षानंतर आला ब्रह्मगुप्त, ज्याने शून्याला फक्त जागा भरणाऱ्या चिन्ह न ठेवता एक नंबर बनवलं. म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज या गणिताचे सगळे नियम फक्त शून्यासाठी पहिल्यांदा लिहिले गेले. आता तुम्ही विचार करा, रोमन लोक त्याच काळात आय, व्ही, एक्स, एल, सी हे वापरत होते. त्यांच्याकडे शून्यच नव्हता. त्यामुळे त्यांना मोठा गुणाकार भागाकार अशक्य वाटायचा. या शून्यामुळेच पुढे शतकानुशतकांनी बायनरी सिस्टम तयार झाली. 0 आणि 1 आणि बायनरी सिस्टीम म्हणजे काय? तर आजचा तुमचा व्हॉट्सअप मेसेज, टेक्स्ट किंवा फोटो किंवा रील हे सगळं 0 आणि 1च्या एका भाषेत साठलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त नसते तर आज गुगल नसतं, ऍपल नसतं आणि हा फोन नसता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 1975 मध्ये भारताने आपला पहिला सॅटेलाइट अंतराळात सोडला आणि त्याला नाव दिलं आर्यभट्ट. पण आजच्या जनरेशनला हे माहितच नाही की आपण ज्या माणसामुळे हे रील्स स्क्रोल करतोय त्यांचं नाव काय.